नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु यूट्यूब चॅनलवर. आणि सध्या एक ब्रेकिंग न्यूज आहे. ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सुषमाताई अंधारे ज्या आहेत त्या पहिले राष्ट्रवादीमध्ये होत्या शरद पवारांसोबत. त्याच्यानंतर त्या आता उद्धव ठाकरे गटात गेल्या. आता उद्धव ठाकरे गटातून त्या लवकरच अजित पवार गटामध्ये अजितदादांच्या हाताने प्रवेश करणार आहेत, अशी ब्रेकिंग न्यूज आहे. आणि ही ब्रेकिंग न्यूज दिलेली कोणी आहे तर या महाराष्ट्रातल्या महान आणि थोर समाजसेविका अंजलीजी दमानिया यांनी दिलेली आहे. आता अंजली दमानिया किती मोठ्या थोर समाजसेविका आहेत हे तर आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्या एक एक प्रकरण कसं लावून धरतात आणि कशा पद्धतीनं निकाली काढतात आणि सरकारला कशा पद्धतीनं नमवतात, म्हणजे एकदम खतरनाक ट्रेंड चालू आहे सध्या अंजली दमानिया ताईंचा. तुम्ही जर त्यांचं पाहिलं असेल तर संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये पाहिलं असेल तुम्ही त्यांना, किंवा इतर वेगवेगळ्या प्रकरणा म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रकरण पाहिलं असेल तुम्ही. त्यांनी कशा पद्धतीनं रस्त्यावर उतरू सगळ्या बातम्या हे ते सगळं केलं आणि मग धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आता त्याच अंजली दमानिया असं म्हणतात की सुषमा अंधारे या लवकरच अजित पवार यांच्या गटामध्ये जाणार आहेत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत. आता ही जर बातमी खरी मानायची का खोटी मानायची हे आपल्याला ठरवावं लागेल सुषमा अंधारे यांच्या पोस्टवरून. सुषमा अंधारेंनी याला उत्तर लय जबरदस्त दिले. उत्तर तुम्हाला ऐकताना खरंच तुम्हाला नवल वाटेल की नेमकं महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे आणि आपण काय पाहतो आहोत. आपल्या डोळ्यासमोर आपल्या कानांना नेमकं काय ऐकू येतं, हे सगळं काय चालू आहे या महाराष्ट्रामध्ये. इथं एकही विकासाची गोष्ट होत नाही, इथं शिक्षणाची गोष्ट नाही, इथं विजेची नाही, इथं आरोग्याची नाही, इथं पाण्याची नाही, इथे बेरोजगारीची नाही, इथे कृषी किंवा शेतीची नाही. इथे फक्त आणि फक्त गोष्टी चालू आहेत राजकारणाच्या. पण तरी सुद्धा आपल्याला त्यावर बोलावं लागतं. ही सुद्धा आपली मजबुरी आहे. कारण लोकही असे झालेत मित्रांनो, खोटं सांगत नाही, की तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर काही सांगायचं असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत किंवा विजेच्या, आरोग्याच्या किंवा शेतमालाच्या भावाच्या, बेरोजगारीच्या याच्यावर कोणत्याही विषयावर बोला, कोणालाही ते पचत नाही किंवा ते ऐका वाटत नाही किंवा पहा वाटत नाही. आणि मग मजबुरीनं किंवा गरज नसताना सुद्धा कधी कधी फक्त आपल्याला बोलायचंय की या महाराष्ट्रात काय चालू आहे म्हणून अशा विषयावर आपल्याला बोलावं लागते. मुळात हा विषय काही बोलण्यासारखा नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे एक गोष्ट सांगितली जी सुषमा अंधारेच्या सुद्धा मेसेजमध्ये आहे किंवा पोस्टमध्ये आहे. त्यांनी असं सांगितलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करता तेव्हा जर तुमचा कोणाला विरोध असेल किंवा तुम्हाला जर कोणी विरोध करत असेल तर ते सगळ्यात पहिले काय करतात तर अशा लोकांकडे दुर्लक्ष करतात. जसं की सुषमा अंधारे असं म्हणाल्यात की काही लोकांनी सुरुवातीला माझ्याकडे दुर्लक्ष केलं, दुर्लक्ष करून भागलं नाही, म्हणून मग त्यांनी काय केलं, त्यांना ट्रोल केलं. ट्रोल केलं म्हणजे काय, बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ट्रोलिंग करूनही भागत नाही आणि सुषमा अंधारे ऐकत नाही, तेव्हा त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. घाबरवूनही काहीच होत नाही, मग मात्र आता एकच पर्याय उरतो, तो म्हणजे संभ्रम निर्माण करणे, त्यांच्याबद्दल शंका निर्माण करणे. आणि शंका एकदा निर्माण केली की मग त्या व्यक्तिमत्वाला संपवता येतं. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मत आहे ते त्यांनी त्या मेसेजमध्ये मांडलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं सध्या अंजली दमानिया आणि सत्ताधारी पक्ष त्यांच्या बाबतीत करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांनी अंजली दमानियांना काही सोपे प्रश्न विचारले, अगदी सोपे, बालवाडीतल्या पोराला सुद्धा येतील असे. त्यांनी पहिली गोष्ट ही सांगितली की अंजली ताई, तुम्ही अत्यंत अर्धवट माहितीच्या आधारे आहे की नाही, एकदम म्हणजे अशी गोष्ट असते की जिच्यावर 100 लेकरू सुद्धा विश्वास करू शकत नाही, अशा फालतू गोष्टींना तुम्ही खूप जास्त वेटेज देता. तुमच्यामध्ये इतका उतावीळपणा आहे की तुम्हाला ते खरं की खोटं हे तपासून पाहण्याची सुद्धा म्हणजे वेळ म्हणजे हे होत नाही, दम पडत नाही तुम्हाला, आहे की नाही. जसं की कराडच्या गँगमधले जे पळून गेलेले लोक होते किंवा जे कराडच्या गँगमधील 6 आरोपी होते, ते जे संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येनंतर फरार झाले होते, त्या बाबतीत अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेतली, सगळीकडे फोन केले आणि सांगितले की त्यांची हत्या झाली आहे ठाण्याजवळ, असं असं त्यांना सगळ्यांना मारून टाकलं वगैरे वगैरे जे काय ते सांगितलं. नंतर ते असं म्हणले की तो एका दारू पिदाड्याचा कॉल होता. म्हणजे एका दारू पिदाड्याला अंजली दमानिया सारख्या एका थोर समाजसेविकेनं किती महत्व द्यावं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे उद्या जर समजा कोणी दारू पिऊन यांना फोन केला की असं असं झालेलं आहे तुम्ही, तर मग तुम्ही काय सगळा महाराष्ट्र वेठीस धरणार, लगेच पत्रकार परिषदा घेणार. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कळली तिच्यामध्ये काय खरं काय खोटं थोडंफार तर तपासून पहा. काहीच तपासून न पाहता धडाधड बेछूट आरोप किंवा बेछूट पत्रकार परिषदा घेणं, असं मी म्हणत नाही, असं सुषमाताई अंधारे म्हणतात अंजलीताई दमानिया यांना. तर सुषमाताई अंधारेंनी पुढचे काही महत्वाचे प्रश्न त्यांना विचारले, जे प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा विचार करायला लावतील की नेमकं अंजलीताई दमानिया ह्या खरंच एक थोर समाजसेविका आहेत की फक्त समाजसेविका आहेत आणि ज्या फक्त नोटांवर चालतात. म्हणजे गाडी, बाकीच्या काही गाडी पेट्रोलवर चालतात, काही डिझेलवर चालतात, आता काही बॅटरीवर चालणाऱ्या आल्या, म्हणजे ऊर्जेवर इलेक्ट्रॉनिकवर चालणाऱ्या आल्या की नाही, इलेक्ट्रॉनिक म्हणजे विजेवर चालणाऱ्या आल्या. तसं नेमकं अंजलीताई दमानिया यांची जी समाजसेवा आहे ती नेमकी कशावर चालते, तर ती पैशावर चालते असं मी म्हणत नाही, परत एकदा सांगतोय. सुषमाताई अंधारे म्हणतात, सुषमाताई अंधारे असं म्हणतात की तुम्हाला भाजपाला ज्याला कोणाला संपावं वाटतं त्यांच्या विरोधात तुम्ही उठता.
त्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलनं करता, त्यांच्या विरोधात तुम्ही पत्रकार परिषदा घेता आणि त्यांना त्यांच्या आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करता. जसं धनंजय मुंडेच्या बाबतीत तुम्हाला असं वाटते, म्हणजे अंजलीताई दमानियाला असं वाटते की धनंजय मुंडेचं मंत्रिपद मीच घातलं, पण सुषमाताई असं म्हणतात की त्यांचं मंत्रिपद तुम्ही घातलं नाही, जनतेचा रेटा होता. हा खून इतका निर्घृण होता संतोष भाऊ देशमुखांचा की त्यामुळं हा सगळा दबाव आला आणि या दबावामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, असं सुषमाताई म्हणतात. पण अंजलीताईंना असं वाटतंय की हे सगळं मीच घडून आणलंय. म्हणजे एक गाडी असते ना, बैलगाडी, बैलगाडीच्या खाली एक कुत्रा असते बघा, त्या चालणाऱ्या कुत्र्याला असं वाटतं की ही बैलगाडी मीच ओढतोय, कारण ते कुत्रं बरोबर त्या जुवाच्या खाली चालत असते 2 बैलाच्या मध्ये. असं मी म्हणत नाही, परत एकदा सांगतो, अंजलीताई दमानियांना सुषमाताई म्हणत आहेत. माझं वैयक्तिक याच्यात काही मत नाही. आता तुम्ही ठरवायचंय की सुषमाताईंनी विचारलेल्या प्रश्नावर तुमचं मत काय. तर त्यांनी असा प्रश्न विचारलाय अंजलीताई दमानियांना की चंद्रपूरची जी खाण आहे त्या खाणीमध्ये करोडो नव्हे तर लाखो कोटी रुपयाचा घोटाळा होत आहे, या घोटाळ्यावर तुम्ही एकाही शब्दानं का बोलत नाहीत. हा पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय त्यांच्या पोस्टमध्ये. दुसरा प्रश्न त्यांनी असा विचारलाय की मुनगंटीवार साहेबांनी 33,000 कोटी का 33 कोटी झाडं लावले म्हणा महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यासाठी लाखो कोटी रुपयाचं बजेट खर्च केलं. तर ते 33,000 कोटी झाडं नेमके कुठे आहेत, ते झाडं कोणत्या ठिकाणी लावले, त्या झाडाचे काही फोटो व्हिडिओज काही असतील तर ते अंजलीताई दमानिया यांनी दाखवावेत, आणि नसतील तर मग तुम्ही मुनगंटीवार साहेबाच्या विरोधात का बोलत नाहीत, त्यांच्या मनगुटीवर का बसत नाहीत, असं सुषमाताईंनी विचारलंय. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं सुद्धा विचारले की जलयुक्त शिवारामुळे, फडणवीस साहेबांनी असं सांगितलं की जलयुक्त शिवारामुळे महाराष्ट्र आता दुष्काळमुक्त झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये पाणी मुबलक आहे आणि कुठेही आता दुष्काळ नाही. तरी सुद्धा जानेवारी महिन्यापासूनच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टँकर लागलेत, अक्षरशः विहिरीमध्ये स्त्रिया उतरू म्हणजे एक तांब्याभर पाणी वर काढत आहेत, अशी कंडिशन महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. मग जलयुक्त शिवारातलं बजेट कुठे गेलं, जलयुक्त शिवाराची कामं कुठे गेली, असा सुद्धा प्रश्न सुषमाताईंनी अंजलीताईंना विचारलाय. मग याच्या विरोधात अंजलीताई मूग गिळून गप्प का आहेत, त्यांचं नेमकं तोंड कशाने शिवलेलं आहे. तर सुषमाताईंचं म्हणणं आहे की ते नोटांच्या बंडलांनी, पुडक्यांनी शिवले, त्याच्या तोंडात अशा नोटाचे बंडल कोंबलेले आहेत आणि म्हणून त्या गप्प आहेत. त्याच्यानंतर त्यांनी आणखी एक प्रश्न विचारलाय. काही प्रश्न आपल्या मनात असतील, जसं शक्तीपीठ मार्ग आहे, शक्तीपीठ मार्गामध्ये आधी समृद्धी महामार्ग झाला, त्याचा खर्च फक्त 5-7 कोटी किलोमीटरला आणि याचा खर्च डायरेक्ट म्हणजे 104-5 कोटी. मग एवढा डिफरन्स का पडला बाबा, हे नेमका काय फरक आहे, किंवा इतका खर्च का वाढला, किंवा 3 किलोमीटर अंतरावर 5 किलो किंवा 10 किलोमीटर अंतरावर ऑलरेडी कोल्हापूर म्हणजे रत्नागिरी ते नागपूर मार्ग असताना परत त्या मार्गालाच पॅरेलल असा शक्तीपीठ महामार्ग तयार करण्याची गरज फडणवीसांना का भासली, त्यांचा याच्या मागे नेमका काय उद्देश आहे, काय जमीन लाटायच्यात का पैसे खर्च करायचेत का, या एवढं मोठं बजेट काय, याच्यावर अंजली दमानिया का बोलत नाहीत, असं त्यांचं मत आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी आणखी एक प्रश्न विचारलाय की संकेत बावनकुळेनं नागपूरमध्ये जे कांड केलं, पार खाऊन पिऊन टुल होतं, धाडकन गाडी आणली, कोणावर घातली काय, तुम्हाला सगळं माहिती आहे, आपण नवीन सांगण्याची गरज नाही. मग त्या बावनकुळे प्रकरणावर अंजली दमानियांनी नेमकी किती नोटांची बंडलं गिळलेली आहेत, असं सुषमाताई म्हणतात, मी नाही. सुषमाताईंनी म्हटलंय. थोर समाजसेविका अंजली दमानिया यांनी त्याची उत्तरं द्यावीत. त्याच्यानंतर त्यांनी विचारले की ललित पाटील जे प्रकरण होतं पुण्यातलं ड्रग्ज प्रकरण, ते नेमकं कोणाचं पोरग होतं, त्याचे काय हॉटेल्स आहेत, त्याचं कुठं काय, त्याचे संबंध कोणासोबत आहेत, त्याच्या बापाचे संबंध कोणासोबत आहेत. मग एवढं सगळं प्रकरण झालं, त्यांनी इतक्या लोकांचा बळी घेतला, या सगळ्या प्रकरणावर अंजलीताई दमानिया का बोलत नाहीत. बरं, याच्यापेक्षा महत्त्वाचं सांगतो, मराठा आरक्षणासाठी एक कमिटी होती, त्या कमिटीला एक ऑफिस दिलं होतं की मराठा समाजाचं आर्थिक आणि मागासलेपण जे आहे, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासा वगैरे, त्यांच्यासाठी एक ऑफिस केलं होतं. त्या ऑफिसचं बिल म्हणे 4.5 कोटी रुपये झालं. किती? ऑफिसचं बिल 4.5 कोटी. 4.5 कोटी अहो, 1-1.5 कोटी मध्ये तर फ्लॅट येते, त्याच्यात माणूस आयुष्यभर राहू शकते, ते बी 2 BHK येते, 3 BHK येते. मग ऑफिसला 4.5 कोटी रुपये खर्च कसा आला, याच्यावर अंजलीताई दमानिया यांनी काहीतरी बोलावं, पण त्याच्यावर त्या काहीच बोलत नाहीत. मूळ मुद्दा म्हणजे याचे जे अध्यक्ष होते, या मराठा समाजाचा आर्थिक आणि म्हणजे सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठीचे अध्यक्ष, ते पाटील कोणाच्या सहीहून आले होते, नेमकं त्यांना कोणी तिथं नियुक्ती दिली आणि त्यांचं कार्य काय, याच्याबद्दलही त्यांनी काही विचारावं, असं सुद्धा सुषमाताई अंधारे असं म्हणतात. बरं, याच्यापेक्षा पुढे जाऊन ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये विनोद तावडे साहेब अख्खे पैशाची बॅगच्या बॅगच घेऊन सापडले होते, बंडलं नुसते. तर याच्यावर दमानियाताई का बोलत नाहीत, असंही त्या म्हणतात. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, ज्यांनी स्वतःच्याच भागातल्या शेतकऱ्यांचा म्हणजे पैसा खाल्ला, अगदी 9 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, असे त्यांच्यावर आरोप आहेत. या आरोपावर अंजलीताई दमानिया का काहीच बोलत नाहीत, असे वेगवेगळे प्रश्न सुषमाताई अंधारे यांनी बोलले आणि आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की मी कधीही बीजेपी किंवा हे जे म्हणजे बीजेपी किंवा त्यांचे जे साथीदार आहेत त्यांच्या कोणत्याही पक्षामध्ये कधीही जाणार नाही. फक्त हे सगळं जे चाललं आहे ते मला बदनाम करण्यासाठी किंवा माझं जे काम चालू आहे ते काम थांबवण्यासाठी चालू आहे. पण मी अशा कोणत्याही भिकार धंद्याला आणि अशा भिकारचोट
भिकारचोट म्हणतोय मी, नाही त्या म्हणल्या बरं का. भिकारचोट अशा समाजसेविकेला मी मानत नाही, जी समाजसेविका फक्त आणि फक्त पैशावर पेड काम करते, असं अंजलीताईंबद्दल सुषमाताई म्हणल्या. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि मला कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.